अजित पवार नागपुरात पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असताना तिथे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर नागपूरमधील स्वपक्षाची अवस्था आणि खंत मांडलेली आहे। आमच्याकडे अधिकारी आणि इतर पक्षांसोबतच स्वतःच्या पक्षाचे मंत्रीही लक्ष देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे। यावर अजित पवार यांनी नागपुरातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। दादा आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आज आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मंत्री असताना सुद्धा एक मंत्री नागपूरमध्ये येत नाही दादा। इथनं भले हवाई जहाजानं समोर जातात, इथं रवी भवन मध्ये राहतात, पण एक मंत्री सुद्धा आम्हाला इथं कधीच किती वाजता येणार काय येणार हे सुद्धा सांगत। आम्ही कितीदा तरी मंत्र्यांना सांगितलंय की तुम्ही कमीत कमी इथे आल्यावर कलेक्टर म्हणा, पोलीस कमिशनर म्हणा किंवा आपला तुमचा डिव्हिजनल कमिशनर म्हणा, या लोकांशी आमच्या कार्यकर्त्यांची भेट करून, पण कोणीच भेट करून द्यायला तयार नाही। इतका आम्हाला वाईट टाकल्यासारखं केलेलं आहे दादा। मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर कोणी येत नाही, जे येतात त्यांची कामं फोन करून आम्ही मार्गी लावण्याचं काम करतो। आणि यापूर्वी मी सांगितलं होतं, परंतु त्याचा लाभ घेतला नाही। माझ्या पुण्यात पण मी माणसं ठेवलीत, मुंबईत पण माणसं ठेवलेली। समाजामध्ये काम करत असताना अनेक सार्वजनिक कामं आहेत, ती सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जातात, ते स्वतः त्यांना घेऊन कमिशनर ऑफिसला जातात, एसपी ऑफिसला जातात, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे जातात आणि त्याच्यातनं काम मार्गी लावण्याचं काम करतात।